तर शरद पवार यांनीही मनोहर जोशी यांना श्रद्धांजली वाहिली आहे। तर शरद पवारांची सोशल मीडिया पोस्ट आपण पाहूया। शिवसेनेचे ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचं निधन अत्यंत दुःखद। स्पष्टोक्ती आणि धडाडीनं काम करण्याची वृत्ती या व्यक्तिगुणांनी राजकारणात ते नेहमीच ओळखले गेले। बाळासाहेब ठाकरेंचे अत्यंत विश्वासू सहकारी अशी त्यांची ओळख। मुख्यमंत्रीपद भूषवताना त्यांनी सर्वांना सोबत घेऊन राज्याच्या विकासासाठी परिश्रम घेतले। लोकसभेच्या अध्यक्षपदी असताना संसदेच्या प्रांगणात छत्रपती शिवरायांचा अश्वारूढ पुतळा स्थापन करण्यात त्यांची प्रमुख भूमिका होती। मी जोशी कुटुंबियांप्रती माझ्या सहसंवेदना व्यक्त करतो, भावपूर्ण श्रद्धांजली, अशी सोशल मीडिया पोस्ट शरद पवार यांनी केली आहे। तर राज ठाकरे यांची ही सोशल मीडिया पोस्ट आता आपण पाहणार आहोत। ट्विट केलंय राज ठाकरेंनी। बाळासाहेबांनी शिवसेना स्थापन केल्यापासून त्यांच्या सोबतच्या पहिल्या फळीतील ते ज्येष्ठ नेते। शिवसेनेची धाटणीच आक्रमक, पण त्यात अजात शत्रुत्व जपत सरांची राजकीय वाटचाल सुरू राहिली। शिवसैनिकाला मुख्यमंत्री पदावर बसवण्याचं बाळासाहेबांचं स्वप्न होतं, जे मनोहर जोशींच्या रूपानं पूर्ण झालं। राज ठाकरे यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे मनोहर जोशी यांना श्रद्धांजली वाहिली आहे। राज ठाकरे यांचे हे ट्विट आपण पाहतोय। पुढे ते लोकसभा अध्यक्ष झाले आणि नंतर शेवटच्या श्वासापर्यंत बाळासाहेबांचे सैनिक म्हणून राहिले। 1966 पासून शिवसेनेचा धगधगता इतिहास पाहिलेले आणि जगलेले एक शिवसैनिक नेते आज काळाच्या पडद्याआड गेलेत।